नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये मोहन जोशी यांचा वाढदिवस ते सोनिया गांधी यांचा वाढदिवस म्हणजे 3 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत सेवा त्याग सप्ताह साजरा केला जातो. काल बाळासाहेब थोरात यांचे व्याख्याने झाले. भाजपची मतचोरी हा त्याच्यातला मुख्य विषय होता. तेव्हा जाणून घेऊयात बाळासाहेब थोरात. कृपया आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले आदरणीय नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या इथे आगमन झालेलं आहे. तसेच लोकशाहीचा पूर्णपणे सगळा ढाचा आहे ना, तो मोडून टाकायचं काम चाललेलं. याच्यात भविष्यकाळ सगळ्यांचा कठीण होणार आहे आणि हे जपणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला यामध्ये ही वाटते. या प्रदर्शनाच्या निमित्तानं ती चर्चा व्हावी असं मला वाटतं. पुणेकर मंडळी तशी खूप जागृत आहे. म्हणजे तुमचं हे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण विद्येचं माहेरघर म्हणतोच, परंतु त्यापेक्षा तत्वज्ञानाचं विचाराचं सुद्धा खूप महत्वाचं केंद्र कायम राहिलेलं आहे. कमीत कमी आपल्या समाजामध्ये चर्चा होऊन चुकतंय कुठं आणि कुणी चुकत असेल तर त्याच्यावर बोट ठेवणं आणि दुरुस्त करायला लावणं ही जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतलेली पूर्वी स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. मला वाटतं याच्यातही पुण्याला तुमचा पुढाकार असा असला पाहिजे की देशातील लोकशाही वाचवण्याकरता पुण्यानं पुन्हा एकदा पुढाकार घेतला होता असं वाटलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काँग्रेसचे लोक किंवा आपली आघाडी असं नाहीये. माझ्या मते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा लोकशाही वाचावी असे विचाराचे लोक असतील ना. नाही असं कसं होईल? त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. कोणत्या पक्षाचा असो त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे नाही, आम्हाला पहिली लोकशाही वाचवली पाहिजे. जिथं चुकतं ते थांबलं पाहिजे. ही वेळ आपल्यावर आलेली आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे महापालिकेची निवडणूक आता रंगणार असं एकंदरीत दिसतंय. भारतीय जनता पक्ष आता मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील निवडणूक लढणार असं मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुणे महानगरपालिकेचा आमचा जो जाहीरनामा असेल तो प्रत्येक नागरिकाशी आम्ही संवाद करू, त्याला पुणे शहर कसं हवं याची चौकशी करू, माहिती घेऊ आणि ते आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करू. जाणून घेऊयात पुणे महानगरपालिका आणि भारतीय जनता पक्ष. आज आमची कोर कमिटी आणि एक्सटेंडेड कोर कमिटी दोन्ही बैठका झाल्या. केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. निवडणुकीचं जे रोजचं संचालन असतं त्याचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत. या व्यतिरिक्त शहराचे अध्यक्ष धीरजजी, मी स्वतः, श्रीनाथ भिमाले, राजेश पांडे असे एक 7 जणांची समिती मिळून आम्ही या निवडणुका चालवणार आहोत. पण आमचं नेतृत्व मुरलीधरांना करणार आहे. निवडणुकी म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीची एक संचालन समितीची बैठक आज आमची संपन्न झाली. खरं तर निवडणुका कधी आल्या तरी एक भारतीय जनता पार्टी हे संघटन असं आहे की 12 महिने काम करणारी आमची संघटना आहे
आमची बूथ यंत्रणा असेल, त्या संदर्भात त्या माध्यमातून काम करणारे आमचे सगळे कार्यकर्त्याची टीम असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला निवडणुकीच्या पूर्वी बाकी फार काही काम आम्ही यंत्रणा, बूथ यंत्रणा, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ याच्यामध्ये आम्हाला फार काही कारण आमचं चालू असतं. पण शेवटी एका महानगरपालिकेच्या एका मोठ्या निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टी म्हणून जी शेवटी प्रक्रियेचा काही भाग आहे, त्याच्यामध्ये कसं पुढे जायचं, काय काय करायचं याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांनी, चंद्रकांत दादा आहेत, आमच्या शहराध्यक्ष धीरजजी आहेत, मेधाताई आहेत, राजेशजी आहेत, जावडेकर साहेब इथं बसलेले आहेत, दिलीप भाऊ, आमचे सगळेच आमदार, सगळे शहराचे प्रमुख संचलन समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गेले तास दीड तास आमची सगळ्या विषयावरती प्राथमिक चर्चा झाली की निवडणुकीला सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज जे काही मागवायचे, आज गेले काही दिवस जे आम्ही पाहतो की प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांची एकूण संख्या पाहता मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतील अशा पद्धतीचं उमेदवारी अर्ज नाही, म्हणजे उमेदवारी मागण्यासाठीचं पक्षाकडचे इच्छुकांचे अर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतील. शांतता पुणेकर वाचतायत या थीमवरती आधारित राजेश पांडे यांनी पुस्तक महोत्सव फर्ग्युसन कॉलेज मैदानावरती आयोजित केला आहे. त्याच्या भव्य दिव्य अशा प्रवेशद्वाराचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. तेव्हा आपण जाऊयात फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुस्तक महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर. येणार आहोत मी माननीय राजेश पांडे, जे पुणे पुष्प एक पुस्तक देऊन त्यांनी करावा. कुलगुरू माननीय परागजी काळकर यांचाही त्यांना विनंती करतो. लोकमान्यचे माननीय एक पुस्तक देऊन स्वागत करावं. रेकॉर्डसाठी नाही, पण एक लोकांमध्ये परत एक बुक रिडिंगची जे प्रेरणा आपल्याला क्रिएट करायची, तर त्याच्यासाठी हा एक छोटासा एक स्टेप आणि छोटासा एक पाऊल आहे आपल्या सर्वांकडनं. आणि आपला हे जे पुणे बुक फेस्टिवल जे आहे त्याच्यासाठी पण आवश्यक जे मदत पुणे महानगरपालिकातर्फे लागणार आहे, ते आपले होर्डिंग्स असेल, काही आपल्याला पब्लिसिटी जे करायचे त्याच्यासाठी, किंवा आणखी काही आवश्यकता याच्यामध्ये लागणार आहे, तर पूर्णपणे पुणे महानगरपालिका आपल्या पाठीशी आहे. आम्ही पूर्णपणे याला सपोर्ट करणार. मागच्या वर्षी सर्व लोकांनी फार छान एक प्रतिसाद दिला होता आणि यावर्षी अशी अपेक्षा आहे की त्याच्यापेक्षा जास्त लोक इथे येऊन याचा आनंद साजरा करणार. संकष्टी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी भाज्यांची आरास करण्यात आली होती. अतिशय मनमोहक स्वरूपामध्ये ही रचना खास पुणे वृत्तदर्शनच्या माध्यमातून गणेश भक्तांकरता.
नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महानगरपालिकेच्या निवडणुकीची दुमदुमी आता वाजू लागली आहे. भारतीय जनता पक्ष आता मुरलीधर मोहोळांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असं ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलं. नेमके चंद्रकांतदादा पाटील यांना पुणे शहरातल्या निवडणुकीचा 7-8 वर्षांचा अनुभव, आता मोहोळांकडे ती जबाबदारी देऊन नेमकं त्यांच्यामध्ये काय घटना घडल्यात याचा कालांतराने आपल्याला उहापोह करावाच लागेल. पुणे शहरामध्ये रस्त्यांची झालेली दुर्दशा, कोयता गँग, महानगरपालिकेच्या इमारतींवरती असलेल्या अतिक्रमणं, महानगरपालिकेच्या जागेंवरची अतिक्रमणं, त्याचप्रमाणे पुणे शहराची रस्त्यावरती असलेले दिवे यांचीही अतिक्रमण, त्या फुटपाथवरचे अतिक्रमण, रस्त्यातनं वीजवाहक तारा किंवा इंटरनेटच्या तारा जाण्याकरता रस्त्याची खोदाई, या सर्व विषयांच्या वेळेला पुणे महापालिका जबाबदार असते. पण त्यावेळेला कुठलाही राजकीय पक्ष जबाबदार नसतो. काँग्रेस, शिवसेना, अनेक संस्था आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला अपेक्षित होतं. पण आता निवडणुकीकरता मात्र सर्व लोक या गोष्टी घेऊन आपल्यासमोर येणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी इंडिगोच्या बाबतीमध्ये दिलेलं स्पष्टीकरण हे समाधानकारक आहे का, असं आपल्या सर्वांना जरी वाटत असलं तरी नेमकी त्याच्यामध्ये त्रुटी काय, हाही महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा 4-5 दिवसानंतर मोहोळ यांनी इंडिगोच्या बाबतीमध्ये संवाद साधला. त्याच्या अगोदर जर इंडिगोची ही घटना घडली, त्याच वेळेला जर त्यांनी काही व्यवस्था केली असती तर निश्चितच फायद्याचं झालं असतं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.